फ्रेंड्स, एके रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे कतला फिश। हे मी फिश घेऊन आले आहे, तर याची आपण रेसिपी बघणार आहोत। तर चला सुरू करूया। या फिशला आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट मॅरिनेट करायचं आहे हळदी आणि मिठामध्ये 5 मिनिटासाठी ठेवून मग आपल्याला ती फिश फ्राय करून घ्यायची आहे। तर मी याला हळदी मीठ लावून घेते। मॅश करून घ्यायचं याला सगळं चांगलं एकदम हळद मीठ। तर मी इथं पूर्ण मच्छी तळून घेणार आहे, बाकी मुंडी तळणार नाही। मी मुंडी अशीच टाकणार आहे। फिश मध्ये करीमध्ये ही अशीच मुंडी चांगली लागते चवीला, फ्राय न करता। तर मी इथं टोमॅटो घेतला आहे, हिरवी मिरची घेतली आहे, अद्रक लसूण। आपल्याला अद्रक लसूण आणि टोमॅटो आणि हिरवी मिरचीचा एक पेस्ट बनवायचा आहे। एकदम रफली ग्राइंड करायचं आहे आपल्याला, एकदम पेस्ट एकदम बनवायचा नाही असं एकदम, तर हलकं ग्राइंड करायचं आहे आपल्याला, याला जास्त पातळ नाही करायचं। मी ऑइल घेतला आहे, आपल्याला फिश तळून घ्यायचं आहे याच्यामध्ये। फिश आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे, एकदमच लाल करायची नाही आहे। हलकासा लाईट ब्राऊन कलर आला की आपल्याला काढून घ्यायची आहे। फिश आपल्याला पलटून घ्यायचा आहे थोडा, हा असा कलर आला पाहिजे फिशला। पूर्ण फिश आपल्याला अशीच सगळी तळून घ्यायची आहे। फिश काढून घ्यायचं आहे आपल्याला, झालाय आपल्याला लाईट ब्राऊन। ही पण फिश आपली तळून झाली आहे, याला पण काढून घ्यायचं आहे आपल्याला। असा कलर लाईट कलर आला पाहिजे असं आपल्याला तळायची आहे फिश। आपल्याला याच तेलामध्ये जो पेस्ट बनवला आहे तो पेस्ट घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करायचं आहे चांगलं, याला तेल सुटेपर्यंत। याला हलकंसं तेल सुटलं आहे, आपल्याला यामध्ये मसाले घालून घ्यायचे। आता यामध्ये मी घालणार आहे धना पावडर, लाल तिखट, अंबारी मसाला हा, आणि थोडीच हळद घालणार आणि हलकंसं चवीपुरतं मीठ घालणार, कारण आपण फिशला मीठ टाकलेलं आहे त्यामुळे। आणि हा तुमच्याजवळ जो अवेलेबल मसाला असेल तो टाका तुम्ही। खूप सिंपल रेसिपी आहे ही, चांगली लागते अशी। एकदा बनवून बघा तुम्ही पण मच्छी, तुम्हाला पण खूप आवडेल। त्याला पण थोडं तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे। तर आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे, याच्यामध्ये हलकंसं पाणी अर्धा ग्लास घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिक्स करायचं आहे चांगलं। मसाला कारण चांगला शिजला पण पाहिजे आणि चांगला फ्राय पण झाला पाहिजे, असं करायचं आपल्याला। चांगली उकळी फुटू द्यायची। याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये फिश घालायचा आहे। यामध्ये आपल्याला फिश घालून घ्यायचा आहे जो तळलेला आहे तो। पूर्ण फिश घालायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं।
तर याला एक आपल्याला 5 मिनिटासाठी कवर घालून घ्यायचं आहे असं. तर आपले 5 मिनिटं एक झाले आहेत इथं. यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे, ते बी गरम करून. मच्छीला जास्त हलवायचं नाही आपल्याला, नाही तर तुटून जाते. परत एक 5 ते 7 मिनिटासाठी आपल्याला स्लो फ्लेमवरती कवर करून ठेवायचं आहे. तर एक 5 ते 7 मिनिटं आपले झाले आहेत. मच्छीला बघू चला, कलर तर छान आला आहे आणि मच्छी पण आपली शिजली आहे. बघू शकता तुम्ही, खूप छान लागते अशी रेसिपी. राईससोबत तर खूपच छान लागते ही मच्छी. तुम्ही एकदा बनवून नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल.